भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर. धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये आहात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारा तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू
ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया 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 ओ हालेलुया 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 हालेलुया. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. परमेश्वर चांगला आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हे कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता. आजच्या वचनात जाऊया. लुका 1:13 लुक 1:13 देवदूताने त्याला म्हटले, जकरिया भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. देवाचं वचन किती चांगलं आहे बघा. आमचे प्रत्येकाची विनंती ऐकणारा एक परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 65:2 सॅम 65:2 तिथे लिहिलेलं आहे, तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते. प्रार्थना ऐकणारा परमेश्वर, त्याच्याकडे सर्व मानवजात, असं नाही की ख्रिस्ती किंवा यहुदी किंवा इस्रायली असं नाही. सर्व मानव जातीच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. इथे या जकरियाबद्दल काय लिहिलेलं आहे, लुक 1:7 लुक 1:7 अलिशिबा बांझ असल्यामुळे त्यांना मूल बाळ नव्हते. ती उभयता व्यातीही झाली होती. आता जकरियाच्या बायको अलिशिबा आहे.
ती वांझ म्हणजे तिला मूल होणार नाही सगळ्यांनी ठरवलं. वांझ आहे तर तिला मूलबाळ नव्हते. आता ती वयस्कर पण झाली, आता मूल होण्याची काय आशा नाही आहे. पण आता तर ती वयस्कर झाली, पण यापुढं जकर्याने त्यासाठी प्रार्थना केलेली आहे. मला एक मुलगा दे, माझ्या बायकोला एक मुलगा गर्भ होऊ दे. पण आतापर्यंत त्याला वाटलं आता प्रार्थना परमेश्वरने ऐकला नाही, आता मी पण म्हातारा झालो. कारण तो काय म्हणतो बघा, 18 वचनामध्ये, लूक 1:18 लूक 1:18 तेव्हा जकर्या काय म्हणतो, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे, माझी पत्नी ही वयातीत आहे, मी म्हातारा झालो, माझी पत्नी ही वयातीत म्हणजे खूप वयाने आहे, ती पण म्हातारी झाली, मी म्हातारा झालो, आता एक शक्य कसं आहे. देवदूत म्हणतो तुला एक मुलगा जन्मणार. त्याला भरोसा नव्हता, त्याला भरोसा नाही, तरी तो देवाच्या सन्निधानामध्ये आहे. बघा आता 8 आणि 9 वचनामध्ये, लूका 1:8-9 एकदा असं झालं की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचं काम त्याच्याकडे आले. 8 वचन पुन्हा टाकूया. याजकाचे काम करत असता, याजकाचे काम काय, देवापुढे येऊन स्वतःसाठी दुसऱ्यासाठी प्रार्थना करावा, लोकांच्या पाप क्षमा करता प्रार्थना करावा. म्हणजे बघा, हा यांनी प्रार्थना केली, देवाने प्रार्थना ऐकली का माहीत नाही, आणि वयस्कर झाला, आता मूल होण्याची शक्यता नाही आहे, त्याचा भरोसा नाही आहे, तरी देवाच्या सन्निधानामध्ये सेवा करणे त्याने सोडलं नाही. याची आठवण घ्या. नेहमी आम्ही निराश होऊन जातो, परमेश्वरामध्ये प्रार्थना ऐकलं नाही, आता कशाला मी प्रार्थना करू, कशाला देवाच्या सन्निधानामध्ये आहो, माझ्या मुलासाठी मुलीसाठी त्याला चांगलं जॉब मिळावा, त्यांचं लग्न चांगलं पण व्हावा, यासाठी मी प्रार्थना करीत आहे, पण प्रार्थना देवाने ऐकली नाही, तर आता कशाला मी चर्चमध्ये जाऊ, कशाला प्रभूच्या सेवा करू, 4 लोकांना येशू चांगलं कसं मी सांगू, असं तू म्हणत आहे का, या जकर्यासारखा. पण जकर्या बघा तरीसुद्धा देवाच्या सेवा करणे सोडले नाही, आणि त्याच्या पाठ्यक्रमाने बरोबर येऊन देवाला धूप चढवतो, म्हणजे प्रार्थना करतो. म्हणून बघा हिंदीमध्ये म्हणणं आहे ना, भगवान के घर में देर है बर अंधेर नहीं है, की देवा तुमच्या प्रार्थनाचा जबाब दिलेला नाही म्हणून त्यांनी प्रार्थना ऐकली नाही असं नाही आहे. कित्येक वर्षापूर्वी प्रार्थना केलेली आहे, पण देवाने त्या प्रार्थना ऐकली. म्हणून म्हणतो तुझ्या प्रार्थना ऐकलेला गेले बाबा, ऐकले गेले, आणि देवाच्या सन्निधानामध्ये हो तुझे प्रार्थना पोचलेली आहे. आज आमच्या प्रत्येक प्रार्थना परमेश्वर ऐकतो. म्हणून त्या प्रार्थनाप्रमाणे तू काय ऐकलं, तू काय मागितलं होता. लूक 1:13 पुन्हा पाहूया. लूक 1:13. जकर्या भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल, आणि तू त्याचे नाव योहान ठेव. यांनी काय प्रार्थना केलं, मला मुलगा पाहिजे. कारण काय, जसं राजाचा मुलगा राजकुमार बनतो, तसं पूर्वीच्या वेळी याजकाचा मुलगा याजक बनायचं. आता याजकाला मुलगा जन्मणार नाही, तर याजकाच्या पिढीमध्ये एक रिकामा जागा पडतो. म्हणून हा प्रार्थना करतो, हे प्रभू मला एक मुलगा दे, म्हणजे तो माझ्या मागे याजक बनणार, हे सेवा सतत देवाच्या सेवा चालायला पाहिजे. तसं राजा म्हणतो मला एक मुलगा जन्मू दे, म्हणजे राजपद माझ्याकडून जाणार नाही, मला मुलगा नाही तर आणखीन कोणाला तर राजा बनवणार. तसंच आहे. तरी देव जे ऐकलं ते परमेश्वराने दिलं. आज तुम्हाला परमेश्वर हेच सांगत आहे, तुम्ही प्रार्थना करतात,
केले आहे, पण आता निराशपणे व्हायला लागला का? निराश झालं का? प्रार्थना ऐकली नाही, कसं प्रार्थना करू, का प्रार्थना करू, कशाला प्रार्थना करू असं म्हणता का? नाही, तुमची प्रार्थना देवाच्या सन्निधानामध्ये आहे. आमेन. स्तोत्र संगीता त्याच्या 62:8 साम 62:8 62:8 अहो लोको, सर्वदा त्याच्यावर बरोबर ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमच्याच आश्रय आहे. भाव ठेवा, विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. तुमचं मन देवासमोर मोकळे करा, कारण देव आमचा आश्रय आहे. तुम्ही पहिलं शामेल 1:15 फर्स्ट शामेल 1:15 पहिलं शामेल 1:15 तिथे अन्ना नावाची स्त्री देवाच्या सन्निधानामध्ये आली, चर्चमध्ये आली आणि प्रार्थना करू लागली. आणि त्याला पाहणारा याजक काय म्हणतो, तुझा आवाज बाहेर येत आहे, तू का पिलेली आहे का, दारू पिली का? ती काय म्हणते, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे, मी द्राक्षरसाची किंवा मद्याचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते, माझे मन मोकळे केले, माझ्या तोंडातून शब्द आले नाही, पण मनातील सगळं दुःख मी ओतून टाकलं देवाकडे. तेव्हा परमेश्वराचे याजक म्हणतो 16 वचनामध्ये, ती म्हणते, मी आपली दासी कोणी आद्यम स्त्री आहे असं समजू नका. मला चिंता व क्लेश मानसिक झाल्यामुळे मी एवढा वेळ मी प्रार्थना करत आहे, बोलत आहे परमेश्वराकडे. 17 वचनामध्ये एली म्हणाला, तू सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो तुला देव तुला खरोखर देव ना, तुम्ही मागणी केली ना देणार. पुढचं वचन, ती म्हणाली, या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी व्हावे. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले. त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. तोपर्यंत ती या सणाच्या वेळी घरातील सगळं लोक मस्त जेवण घ्यायचं, पण ही जेवणार नाही, भूकं राहणार, रडत राहणार. पण आज देवाच्या वचनावर तुझी मागणी देवाने ऐकली, बाबा जा. ती जाऊन मस्त जेवण केली, आराम केली, त्यापुढे ती उदास राहिलीच नाही. आज देवाकडे तुमच्या प्रार्थना सांगू टाका, नंतर उदास राहू नका, विश्वासानं राहा. परमेश्वर माझ्या प्रार्थना ऐकलेली आहे. आज तुम्ही कशासाठी प्रार्थना करत आहे? प्रत्येक प्रार्थना देवाच्या सन्निधानामध्ये आहे. स्तोत्र संगीता 56:8 साम 56:8 काय लिहिलेलं आहे, माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत. तुम्ही कुठं भटकत आहे, तुमचे पाऊल कुठं पडलं ते सगळं देवाने मोजून ठेवलेलं आहे. किती पाऊल तुम्ही घेतले. माझी आसवे तो आपल्या बुदलीत भरून ठेवली आहे. तुमचे अश्रू सगळं देवाने एक बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. त्या तुझ्या वहीत ते नमूद झाले नाहीत काय? तुमची प्रत्येक प्रार्थना, तुमचे प्रत्येक अश्रू देवाच्या पुस्तकामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे. तुम्ही डॉक्टरकडे जाता, माझी तपासणी करा. तुमच्याकडं खून घेतो आणि ते खून त्या बॉटलमध्ये भरून तर ठेवतात, त्याच्यावर नाव लिहितात, विजयराज असं नाव लिहितात. कारण कोणाचं खून आहे, कोणाच्या पिशापाय पाहिजे ना, तसं तुझ्या बॉटलमध्ये स्वर्गामध्ये तुमच्या बोतलमध्ये तुमचं नाव आहे. एक बोतलमध्ये तुमचे सर्व अश्रू देव ओळखतोस. सर्व अश्रू त्याने मोजून ठेवलेलं आहे. तुमचे किती पाऊल टाकून तुम्ही देवाच्या सन्निधानामध्ये आलेले आहे, किती भटकलेले आहे देवाच्या आश्रयासाठी, हे सर्व देवाला ठाऊक आहे. हा देव म्हणतो, भिवू नको. तुझ्या प्रार्थना परमेश्वराने ऐकलेल्या आहे. जसं तू मागणी केली ते तुला देव बाबा देणार. या आता 40 दिवस आमचे उपासी प्रार्थना चालली आहे, तर देवाने हेच वचन आम्हाला दिलं. याकूब 1:17, जेम्स 1:17 काय म्हणते, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, स्वर्गातून आहे. ज्याला विकार नाही व जो फिरण्याच्या छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडलाच्या पित्यापासून ते उतरते. प्रत्येक उत्तम देणगी पूर्ण दान आपल्या तुमचे शारीरिक आशीर्वाद असू दे, आत्मिक वरदानाचा असू दे, पवित्र आत्माच्या वरदान असू दे, स्वर्गातून येणार आणि ज्योतीच्या पित्याकडून तुमच्याकडे उतरून येणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा,
आमच्याकरिता 2000 सालीपूर्वी एक मानव म्हणून या जगामध्ये आलेला प्रभू येशूच्या नावाने येत आहे. प्रभू येशू मसीह आमच्यासाठी, आमच्या येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगामध्ये उतरून आला. आमच्या सर्व सर्व पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर किळलेला गेला, आपला प्राण दिला, पण ते सतत जिवंत उठला. आज तो जिवंत परमेश्वर आहे. म्हणून तू म्हटला, माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते मी देईल म्हणून. जगाने प्रार्थना केली, तो पण प्रार्थना विसरून गेला असेल, पण तू त्याची प्रार्थना, त्याची मागणी, त्याची आवड तो विसरला नाही प्रभू राजा. आणि एक देव वचन दिलं ना, तुला मुलगा होणार, आणि त्या वर्षी त्याला तिच्या बायकोला मुलगा झाला प्रभू. असं देवाच्या आशीर्वादासाठी कित्येक दिवस, कित्येक वर्ष वाट पाहत आहे का? पण आज या उपास दिवसामध्ये तू त्यांना वचन दिलेलं आहे. तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे, तुझी मागणी देवाने ऐकली आहे. प्रत्येकाच्या मागणी पूर्ण कर प्रभू. आपल्या मुलींच्या लग्नासाठी करतात का? मुलग्याला चांगलं नोकरी, त्यांच्यामध्ये पदोन्नती मिळायला पाहिजे, किंवा घरामध्ये मूलबाळ व्हायला पाहिजे, घरामध्ये शांती समाधान पाहिजे. माझा मुलगा दारू पित आहे, तो सुधारायला पाहिजे. माझा नवरा घराला सांभाळत नाही, त्याला चांगलं देवापणे स्मरणशक्ती द्यावा. प्रत्येक गोष्टीच्या मागणी केली प्रभू. सर्व मागणी आज तो ऐकली आहे प्रभू. त्यांच्या मागणीप्रमाणे या उपास दिवसामध्ये प्रत्येकांना दे, प्रत्येकांना आशीर्वाद कर, तुझ्या नावाचं गौरव कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. विश्वासाने जा. यापुढे तुम्ही चिंता करू नका, क्लेशामध्ये राहू नका. पुढच्या रविवारी आपण दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. गॉड ब्लेस यू. आमेन.